हेडिंग लिहा, व्हेरिएबल रेपो रेट. व्हेरिएबल रेपो रेट. रेपो रेट कन्सेप्ट कदाचित तुम्ही ऐकलेली असेल, पण व्हेरिएबल रेपो रेट हा कन्सेप्ट तुम्ही कदाचित पहिल्यांदा ऐकत असाल. आयोगाचा ट्रेंड बघितला तर काय ट्रेंड आहे, जे ट्रॅडिशनल आहे त्याच्यामध्ये काहीतरी थोडं ऍडव्हान्स विचारायचं. कळलं का इथपर्यंत? गिलोटीन, कांगारू, पॉल्टीमध्ये विचारलं ना, तसं हे नवीन कन्सेप्ट आहे व्हेरिएबल रेपो रेट. कळलं? हे बुक मध्ये नाही आहे, हे कोणत्या बुक मध्ये नाही आहे बरं का. काय न्यूज आहे एक व्यवस्थितपणे बघून घ्या. रिझर्व्ह बँकेने मंगळवारी 7 दिवसीय व्हेरिएबल रेपो रेट लिलावाच्या माध्यमातून इम्पॉर्टंट डाटा नाहीये भांडवली सहाय्य केले. व्हेरिएबल रेपो रेटच्या माध्यमातून VRR. ओके, VRR. ओके, कोण्या बुक मध्ये नाहीये, हे अपडेट करून घ्यायचं आहे. परफेक्ट. चलो आता पहिल्यांदा बघा, रेपो रेट समजा व्हेरिएबल रेपो रेट समजायचा असेल तर पहिले रेपो रेट समजावं लागेल. बघा, एकदम चौकातल्या भाषेमध्ये शिकवतो, थेट मराठीमध्ये. मराठीमध्ये थेट मराठीमध्ये बघ, ही रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आहे आणि ही कमर्शियल बँक म्हणजे एसबीआय लिहून टाकू. हा, एसबीआय म्हणजे कमर्शियल बँक. समजा आरबीआय न एसबीआय ला अल्प काळासाठी काय दिले, अल्प काळासाठी जर काय दिलं असेल कर्ज, तर एसबीआय साहजिक आहे आरबीआय ला याच्यावर काय देईल, व्याज. या व्याजाला म्हणतात रेपो रेट. याला काय म्हणतात, रेपो रेट. ओके, हा सर्व बँकेसाठी समान असतो. एक उदाहरण घेऊन टाकू. समजा उदाहरणार्थ समजा रेपो रेट हा आहे 6%. किती पर्सेंट? 6. आता बघा, व्हेरिएबल रेपो रेट म्हणजे काय? व्हेरिएबल रेपो रेट म्हणजे आरबीआय काय करते, आरबीआय एक सिस्टम टाकते. ते म्हणते ज्या व्यापारी बँकेला अल्प काळासाठी कर्ज पाहिजे असेल त्यांना मी कर्ज देते. कोण म्हणते? आरबीआय. परंतु मी कर्ज त्या बँकेला देणार, मी कर्ज त्या बँकेला देणार जी बँक मला जास्त काय देईल, रेपो रेट. जास्त काय देईल, रेपो रेट. सांगा कोण जास्त देईल? मग ते म्हणते एसबीआय. मी देतो. आता रेपो रेट किती आहे? 6. म्हणजे आता बोली पद्धत सुरू झाली ना, तर म्हणते मी 6.5 देतो साहेब. साहेब म्हणजे आरबीआय. 6.10 मी देतो. हा म्हणजे 6.20 मी देतो. त्याला कळलं का? आणि व्हेरिएबल 6.10 वर कोणीच नाही. ते अल्पकालीन कर्ज या बँकला मिळालं. ही बँक आहे आयसीआयसीआय. कोणती बँक? आयसीआय. उदाहरण बे समजलीत पर्यंत. याला म्हणतात व्हेरिएबल रेपो रेट. समजलं? व्हेरिएबल रेपो रेट म्हणजे काय, तर रेपो रेटच्या बेसवर बोली पद्धतीने अल्प काळासाठी व्यापारी बँकेला काय देणे, कर्ज. त्याला म्हणतात काय, रेपो व्हेरिएबल रेपो रेट. पहिला मुद्दा क्लिअर. आता दुसरा मुद्दा, सर याचा बेनिफिट काय कोणाला? बँकेला. रेपो रेट 6% घेऊन राहिलं आणि हे जास्त रेपो रेट पेक्षा जास्त रेपो रेटनं ही बँक काय घेऊन राहिली, कर्ज. यासाठी बँकेला आरबीआय कडनं अतिरिक्त पैसे मिळून राहिले, हो की नाही? बँक अतिरिक्त कर्ज देईल, बँकेला अतिरिक्त व्याज मिळेल. अरे तो व्याज म्हणजे बँकेचा नफा आहे ना बाबा. आणि बँक बी हुशार आहे, जास्त टक्क्यानं आरबीआय कडून कर्ज घेऊन जे व्याज देणार त्याच्याकडनं व्याज पण काय घेणार, जास्त. जी हुशार आहे तुम्ही. करेक्ट. त्यामुळे बँकेच्या नफ्यामध्ये काय होईल, वाढ. आरबीआयच्या नफ्यामध्ये पण वाढ होईल का? यस. आरबीआयच्या नफ्यामध्ये पण काय होईल, वाढ होईल. कळलं? याला म्हणतात व्हेरिएबल रेपो रेट. न्यूज बघा. 21 जून रोजी बँकिंग प्रणालीतील भांडवलाची तरलता 30,685 कोटी रुपयाच्या अतिरिक्त स्थितीवरनं 22 जून रोजी ओके तुटीच्या स्थितीत आल्यानंतर रिझर्व्ह बँकेने पाऊल उचलले. आता एवढ्यावरून एवढ्यावर आलं म्हणजे तरलता काय झाली होती, आणि इथं बघा, इथं तरलता काय झाली, कमी. तरलता म्हणजे बँकेजवळचे पैसे, तरलता म्हणजे मार्केट मधले पैसे, तरलता म्हणजे लोकांजवळील पैसे. आता ऐक, बेसिक लेक्चर मध्ये काय शिकलो आपण, आपल्या लक्ष बॅचच्या बेसिक मध्ये काय शिकलो, जर समजा तरलता काय झाली असेल,
कमी, याला इंग्लिशमध्ये लिक्विडिटी म्हणतात. लिक्विडिटी जर काय झाली असेल कमी, तर मला सांगा लोकांजवळचा पैसा काय होतो, ओके, त्यामुळे मागणी काय होते, आणि जर मागणी कमी झाली तर ऑटोमॅटिक आपण बेसिक शिकलेलो आहे ग्रोथ काय होते रे, कमी होते. समजलं? भावाड पण कमी होते पण ग्रोथ सुद्धा काय होते, कमी होते. इज दॅट क्लिअर? ही ग्रोथ कमी होऊ नये म्हणून आरबीआयनं स्कीम लॉन्च केली, व्हेरिएबल रेपो रेट. ठीक आहे बँक महोदय, असं वाटते ना तुम्हाला, घ्या जास्त व्याजदराने पैसे. इज दॅट क्लिअर? त्यामुळे मार्केटमध्ये काय जाईल, पैसा. हे लिंक कळलं का तुम्हाला? हे लिंक म्हणजे दॅट इज अ अप्रोच ऑफ इकॉनॉमिक सब्जेक्ट. इकॉनॉमी विषय असा आहे. प्रश्न नंतर बघू. काय इकॉनॉमी या प्रकारचा. आता मला सांगा, व्हेरिएबल रेपो रेटचा संबंध आला ग्रोथ सोबत, ओके, आला मागणी सोबत. आता भाववाढ वेगळं चॅप्टर, आरबीआय वेगळं चॅप्टर आणि ग्रोथ वेगळं चॅप्टर, आले तीन एका जागी. यस, दॅट इज अ सब्जेक्ट ऑफ इकॉनॉमिक्स. आणि म्हणून पोरांना मार्क येत नाही. तुम्ही जर एकच सूर लावला इकॉनॉमिक्सचा, म्हणजे जॉग्राफी सारखा आहे ना, का गंगा नदीला वरून मिळणाऱ्या नद्या, इथं नाही, इथं नद्या बदलते. ओके, त्यामुळे लक्षात ठेवा व्हेरिएबल रेपो रेट. आणि इथं आयोग तुम्हाला प्रश्न विचारेल, रेपो रेट पेक्षा व्हेरिएबल रेपो रेट हा कमी असतो की जास्त? जास्त. काय असतो? जास्त. विषय कळलीपर्यंत चा उद्देश काय असतो, बाजारामधील काय वाढवणे, तरलता, बँकेला काय देणे, अतिरिक्त कर्ज. चला कळलं इथपर्यंत? आणि इथंच एक कन्सेप्ट, इथपर्यंत पोहोचलो तर शिकून घेऊ ना, पेन चेंज करून. जर आरबीआयनं एसबीआय ला अल्प काळासाठी काय दिलं, रेड पेन, तर त्या व्याजाला काय म्हणतात, काय म्हणतात, रेपो रेट. ओके, समजा 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 या एसबीआयनं कर्ज दिलं ग्राहकाला. ग्राहकाला म्हणजे कोणाला, आपल्या आदित्य भाऊला. ओके, कोणाला कर्ज दिलं, आदित्यला. तर आदित्य मला सांगा, या एसबीआय ला काय देईल, व्याज. या व्याजाला म्हणतात कोणता रेट, बेस रेट. समजलं? कोणता रेट, बेस रेट. इज दॅट क्लिअर? कोणता आहे, बेस रेट. म्हणजे बेस रेट हा ग्राहकाकडून वसूल होतो, रेपो रेट हा व्यापारी बँक व्यापारी बँकेकडे वसूल करते कोण, आरबीआय. चला कळलं? त्यामुळे तीन कन्सेप्ट बघा 5 मिनिटात, रेपो रेट, बेस रेट, व्हेरिएबल रेपो रेट. आणि अजून एक, इथपर्यंत पोहोचलोच तर समजा समजा हे कर्ज दीर्घ काळासाठी असेल, कुठल्या काळासाठी, दीर्घ, तर या व्याजाला म्हणतात बेस रेट. सॉरी, याला म्हणतात काय, बँक रेट. चुकले, याला म्हणतात कोणता रेट, बँक रेट. ओके, नंबर 1, व्हॉट इज द फरक बिटवीन रेपो रेट अँड बँक रेट? फरक पेक्षा कॉमन बघा, कॉमन एक आहे, दोन्ही व्याज आहे, दोन्ही व्याज आहे. ओके, पहिला अल्प काळासाठी आणि दुसरा दीर्घ काळासाठी. बस, सोपी आहे ना? हा, चला नंबर 1 रेपो रेट समजलं, नंबर 2 व्हेरिएबल रेपो रेट समजलं, नंबर 3 बेस रेट, येस की नो रे, आणि नंबर 4 काय, बँक रेट. 7 मिनिटात ते 4 कन्सेप्ट समजले. पुढे इकॉनॉमी कठीण आहे. आणि याचा संबंध हा कोणासोबत आहे, कोणासोबत आहे, कोणासोबत रे, तरलते सोबत. जेवढी तरलता जास्त, तरलता म्हणजे बँकेजवळचे काय रे, पैसे, तेवढी मागणी आणि ग्रोथवर याचा कमी जास्त परिणाम होतो. परफेक्ट इथपर्यंत? चला एकदम ओके. ह्या पद्धतीनं आपण बरोबर काय जाऊ, पुढे पुढे जाऊ.